हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज आपण चिकन ग्रेव्ही बनवूया. इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 मोठे चम्मच तेल घातले आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून त्याच्यात घालायचे आहे आपल्याला. कांदा लाल होईपर्यंत आपण मसाला करून घेऊया. मसाल्यामध्ये मी 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग, आलं, लसूण आणि तिखट मसाला घातला आहे, म्हणजे लाल तिखट. तुमच्याकडे जर अख्खी मिरची असेल तर तुम्ही मिरचीचा वापर करू शकता, लाल मिरची, आणि नाहीतर मग पावडरही चालेल. तर ह्याच्यामध्ये मी 2 मोठे टॅमॅटो कापून घेतलेले आहे. तर आपला कांदा लाल होईपर्यंत आपण पेस्ट बनवून घेऊया. तर ही बघा अशी पेस्ट बनवायची आहे. तर कांदा आपला चांगला लालसर झालेला आहे. तिथे बाजूला मी चिकन थोडंसं तेल तिखट घालून फक्त 10 मिनटं मोठ्या गॅसवर फ्राय केलेला आहे. आपला कांदा लालसर झाला, त्याच्यात आपण आता जी आपण पेस्ट केलेली ती घालायची आहे आणि ती पेस्टला कडेने तेल सुटेपर्यंत चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मस्त तेलात तळून घ्यायचं आहे ती पेस्ट, म्हणजे त्याला चांगलं तेल सुटेल, आपला मसाला शिजेल चांगला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. तेजपत्ता आहे 2, मोठी वेलायची आहे, 2 दालचिनी आहेत, 2-3 काळी मिरी आणि 2 लवंग आहेत. हे टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्याला तेल सुटेपर्यंत, मस्त श्वास येईपर्यंत. तर बघू शकता तुम्ही, त्याला कडेने तेल सुटलं तर त्याच्यात मी अर्धा चम्मच हळद घातलेला आहे. छोटा चम्मच आहे माझा म्हणून अर्धा चम्मच, तुम्ही पाव चम्मच घालू शकता मोठा चम्मच असेल तर. त्याच्यामध्ये मी दही घातले. दही व्यवस्थित परतायचे, झाकून ठेवायची, त्यालाही कडेने तेल सुटेपर्यंत शिजवायचे व्यवस्थित. तर ही आपली ग्रेव्ही बघा तुम्ही, मस्त असा कलर आलेला आहे, स्वास पण छान आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी जे फ्राय केलेलं चिकन आहे ना, ते आपल्याला घालायचं आहे. त्याच्यामध्ये मी फ्राय करताना मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही आहे आणि मी ग्रेव्हीतसुद्धा आत्ता मीठ घातलेलं नाही आहे. तर ह्याला व्यवस्थित परतून घेऊन झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि 2 मिनटं 3 मिनटं झाकायचं आहे. त्याच्यानंतरला आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मी इथे अर्धा चम्मच मीठ घालते. तर तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती भारी दिसते, किती छान टेक्स्चर आलेला आहे त्याला. आणि कलर बघा तुम्ही, तेलसुद्धा चिकनला व्यवस्थित सुटलेलं आहे. तर आता याला झाकून ठेवते मी आणि 5 मिनिटांनी पुन्हा तुम्हाला दाखवते. आपलं चिकन व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आहे मी. जर तुमच्याकडे माणसं जास्त असतील तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. आम्ही फक्त 2 जणच आहोत, म्हणून आमच्या दोघांना हे पुरेसं आहे. तर मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे. मी अर्धा किलोची ग्रेव्ही करून तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यात आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा सांगितलं आहे की मला कोथिंबीर खूप आवडते, म्हणून मी प्रत्येक जेवणामध्ये कोथिंबीर भरपूर वापरते. तर बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय आपलं मस्त चिकन इथे शिजलेलं आहे. तर आता आपण मी आता काचेचा बाऊल घेते, त्याच्यामध्ये आपलं चिकन सर्व करूया मस्त असं. बघू शकता तुम्ही किती भारी आहे. मध्ये मी व्हिडिओ बंद केलेला कारण की काहीतरी प्रॉब्लेम होता. सो आत्ता प्रॉब्लेम सर्व सॉल्व झालेला आहे. मी खूप खुश आहे, आनंदित आहे. तर मी आता पुन्हा व्हिडिओ बनवणार यूट्यूबला आणि डेली अपडेट करणार त्याच्यामध्ये व्हिडिओ. मी नेहमी खूप खुश आहे आज, कारण हे व्हिडिओ मी नेहमी टाकत राहणार आहे. तुम्हीसुद्धा असेच खुश राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. बाय.